कालचं तसं तुला दिसलं का नाही तर आज हरळीत रोज रोज असते तरी हां. रोज रोज असते. तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आमच्या आज नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. बघा आमचं काल आम्हाला तसं गावलं होतं, पण आज फुडाक तुम्ही काय गावलंच नाहीत है ना. रोज काय त्यांनी हिंडाव का तुम्हाला दिसा हां दिसा होय. त्यांचं काम आहे ते करणार, आपलं काम आहे आपण करायचं. तरी का ऊस खुरपून 4-8 दिवसच झाले तर बघा. 4-8 दिवस कुठं महिना झाला की खुरपून हे कलं झालं बघ. ही कशी इथं हरळे झाले लय कुठं झाले पण लगेच आलं ही हरळे डमका इथं आहे ग. शिकड आहे का ह्या सरेल आहे का हरळे? तीच सांगते मी बी 10-15 दिवस झाले. महिना कुठं महिना तुम्हाला माहित का मला माहित. ऊस लावून महिना नाही झाला अजून आहे ना. आता ह्याचा जटा कोंब काढायचा आहे. हराळी असल्यामुळे लगेच फुटून येते होय. ही हराळी कशी नांगरून येचली असते का नाही, हां असलं बाई असलं हां असलं येचलं असतं का नाही नांगरून हां हराळी आली. होय. तुम्ही गडबड केलेलं घे रोप लावायची. डमगा बघून याचाय पाहिजे होती हराळीच. त्याशिवाय हराळी मरत नसती. तणनाशकन हिन काय नसतं. तणनाशक मात्र अजिबात मरत नाही. हराळी लवाळा ती काय म्हणते ती अजून भाजीत असली ह्याची घोळाची ती इचून बाहेर अशी बांधायला टाकावं लागतं हरळे लवाळा. परत ती भाजी तसली चिगळाची चिगळाची भाजी. ती हराळीनं जरा तरी पीक बरं येतं, पण चिगळाच्या भाजीनं ऊन वाढच घेत नाही पीक. नळीला जरा जंपून येळा हातात तुझ्या मी निळ्याचा वापरच लय करत नाही. हातानंच निघते. काढते जेव्हा निघत नसलं का मग तेवढं ती ताटकी काढून ताट परत तसंच गुरा बिराला घालचा गुलाबा होय. म्हणून काढू नाही. काढ घे. आळी त्यात काय मुकलं आळ्या लय त्या भयानक मोठ्या आलं अजून बारक्या बी नाही बारक्या बी नाही त्यात बी आहे का त्या ताळे हा असणार. आळे बघितलं तुम्ही तसंच टाकताला उचलून गरबडून बघूनच आपलं गवतात लय आळ्या झाल्या त्या. काय करा मग कधी आळी पाय ती मग काढली बघ. आहे का नाही काय दिसली पण कुठली ह्यात आळी. कोस तयार होऊन गेली असेल. हा कोस तयार होती. कसली अजून तिथे ससच लईत बा. ही ससे लेंड्या किती पडल्यात बी. ससे लेंडे नाही ससे आहेत ना. असं पाहिजे तुम्हाला खा मागते ते त्यांच्या तोंडाने हराळी खाते. हराळी खायला येते तो इथं होय. त्यामुळे ते इथं पडते त्या लेंड्यात. तर मित्रांनो रोपं लावलीत बघा. ही ऊस माणसं म्हणत ना ऊस एक कसा येणार रोपानं कसं काय. माणसं म्हणायचे बाहेरची माणसं म्हणत होती व्यवस्थित, पण इथली जवळच्या आसपास शेजारी केलं केली. आम्ही माणसं म्हणायचे ते आम्ही पण बिल ऊस कसा येतो कसा नाही. कारण महिनाभर त्याची वाढ बी दिसेना आणि त्याचं काय फुटवा बी दिसेना आणि काय नाही. पण मी आहे ना बिल नव्हतो. मी बिलते बघा. आपण नाही बिल का मला माहीतच होतं ना. आता नुसता बघा बघण्यासारखा ऊस आहे आपला. नुसतं एवढ्या तर गवत हे पण अजिबात नेसत नाही गवताला. कसा आहे नुसता ऊस बघा. किती 10-20 फूट आल्यात एखाद. एका ह्याला 19, 18, 20 असे कोंबार आल्यात. आता आम्हाला ही कोंबार काढायला लागतात. नाही एक मधला तेवढा काढायचा जटा एवढं टाकी ठेवायचं का मग? 18, 19 मुळीच तयार होती एक ठिकाणी. हा अंतर आहे नाही तर काय अंतर अंतर असल्यामुळे अडचण काय येत नसते. परत गांड बारीक पडायचं जटा कम काढा नाही बारीक परत नाही. आता ह्याला एक इथं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 कोंब आहेत. एवढं बारीक दिसतंय का ना. तर मला 11 कोंब आहेत. 11 बाद झालं त्याला. अजून 8 लयत लय 8 4 किंवा 8. एकाच कोंबार फुटल्या तर अशी लागण फरक केलेली फायद्याची. आता हे एक मायक्रोन्यूटनचं एक आणायचे ठेक हां ह्याला त्याला
वरच्या उसाला व्हय? मिलान आणून सोडते जाऊ दे 1000 रुपये गेल तर वरच्या उसाला मागच्या उसाला इथल्या उसाला हा? इथल्या उसाला आणि त्या वरच्या उसाला मिलान सोडते आज हिऱ्या डोस घातलाय वरच्याला आता पुढल्या पाण्याला लिंकून मिळून सोडायचं. मिलान सोडायचं आहे का नाही. हा. थोडं थोडं खाद्य सोडत जा गेलं म्हणजे काय होत नसतं उसाला. आता इथनं माया म्हणे ट्रॅक्टर फिरवा काय करावं कडे का बैलांना तास मारा असं 2000 जातात बैलाला. पाणी हे झाल्यावर टाकू नळाचं पाणी फिरल्यावर. होय हं. होय होय लगे आता कशाला हां नळाचं पाणी फिरलं का तेवढं पाणी दिलं का मग लगेच डायरेक्ट हेच करायचं. लगे लोकांचं ऐकून काय करायचं आपली बुद्धी चालवायची. नळा पाणी फिरायच्या अधिकार लागते का ते का माती लागली पाहिजे ना त्या ह्या जो होईल सरळ पण त्या वरच्याला खात घातल्याशिवाय हे होईल. काम येणार नाहीत. खात घालून मग ती फिरवायला लागते. गडबड करू नका कशाला. एवढी पाहिजे फुडल्या पाळीला करू आहे ना मग तसं. तेच काय टेन्शन हराळीचं म्हणताय बी. हं. आता जाऊ तर कुठं आहे ती का इकडं तिकडे एवढं खाता ऊस नेचत नाही एवढं नक्की बघ किती बी गावातली ऊस नेचत नाही कारण काय ऊस आलाय नुसतं बघण्यासारखं आलाय ऊस. ते हराळी आपल्या कुंड चूक झाली व हराळी आपण नाही एवढी झालं ही काही एवढी इथपर्यंत तेवढीच आहे पण तेवढं रान घाण करते का नाही आपण. नाही येतं कसं इथं हराळीने आपल्याला राहणार इथं बाग असल्यामुळे बाग होती नाही आता. जाते ऊस मोठा झाला ना तुला हराळ फुडल्या वर्षी बागा काय गावत नाही. हां हे अशी किती बी काढा मग काय नाही फायदा जेव्हा हो का हे असं निघाव तेव्हा जरा नांगरते म्हणून ना तशी निघते हं. मग काय तर तशी निघत नसते नांगरल्याशिवाय निघत नसते तशी. आता ही बुडातच आहे हातानं का खताशिवाय काय नाही बा. शेणखत रानाला भरपूर असतं ना हां मग तुमचं कोणचं बी पीक असू दे आणि कसं बी असू दे येणारच. खातं होतं म्हणून ह्या रानाला कसं बरं का आलं? मित्रांनो कुठल्याही पिकाला शेणखत हे सगळ्यात जरुरीचं काम आहे का नाही. हं. बाकीचं वरखत कमी घाला पण शेणखत भरपूर पाहिजे. वर खत नाही जरी घातलं तरी काय नाही. हां शेणखत घातल्यावर बघा पीक नुसतं बघण्यासारखं आमची मका तर नुसतं असंच भेंडाय मका एक ऊसातली. तर काय आम्ही ठेवत नाही आता मका ऊसात काढून तर काय आता नेमकून मका नुसतीच तर मसराची अपघात झाली असती. हाय आता वर्षी मका माया म्हणजे खडकाची काढून न्यावं मसराला. आता ही ऊसातली संपवायची मग खडकाची ही ऊसाच्या बुडात आले. हराळे त्याला तुम्ही म्हणताला बाया लावून एकदाच घे काढून पण बाया लावून काढून घेतलं उद्या त्यांच्या मागं हाय असं तुम्हाला दिसणार. उगं त्यांना बी नावं ठेवणार. हराळीचं काम कसं असतं दुसऱ्या दिवशी लगी उभा राहते तेवढ्या दिवसापुरती काढल्यावर दिसणार. त्यामुळे हराळी टेन्शन घेऊन चालत नाही. हराळ ही उसावणीच असतं वरनं किती बी तोडला तरी फुटणारच कारण त्याचं मुळे नाही कांड तयार होते ना. चला पुढल्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार.